या विमानतळाला देबा पाटील यांचंच नाव शोभणार आहे आणि म्हणून ते नाव दिलंच पाहिजे अशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी आहे आणि या समितीला रिपब्लिकन पक्षाचा पूर्णपणे पाठिंबा. सिडकोला अल्टिमेटम दिलाय 24 तारखेचा, 24 जानेवारी. 24 जानेवारीपर्यंत सिडकोनं या बाबतीत ठाम भूमिका घेतली नाही तर सिडकोचं विमानतळाचं काम बंद पडावं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे दैवत, भूमिपुत्रांचे कैवारी, कष्टकऱ्यांचे असामान्य नेतृत्व, झुंजार नेते दिवंगत दिबा पाटील यांचे नाव लागलेच पाहिजे आणि तो प्रकल्पग्रस्त स्थानिक भूमिपुत्रांच्या जिव्हाळ्याच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. जोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत क्रांतीची धगधगती मशाल शांत करणार नाही असा इशारा भूमिपुत्र परिषदेद्वारे सिडको आणि राज्य सरकारला देण्यात आला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दिबा पाटील यांचे नाव लागलेच पाहिजे ही भूमिका भूमिपुत्रांनी कायम ठेवत रणशिंग फुंकले आहे. सिडको आणि राज्य सरकारनेही दिबांच्या नावाचा ठराव करून तो प्रस्ताव केंद्र सरकारला द्यावा अशी आग्रही मागणी भूमिपुत्रांनी घेतली आहे. या भूमिपुत्र परिषदेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी खासदार जगन्नाथ पाटील, माजी खासदार संजीव नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार गणपत गायकवाड, आमदार महेश बालदी, माजी आमदार सुभाष भोईर, दशरथ भगत, रुपेश धुमाळ आणि मुंबई, ठाणे, पालघर तसेच रायगड या 4 जिल्ह्यातून आलेले असंख्य भूमिपुत्र उपस्थित होते. सिडकोने जमिनी घेतल्या मात्र प्रकल्पग्रस्तांच्या जीवनाचा विचार सिडकोने केला नाही. गावांचे योग्य पुनर्वसन, बांधकाम परवानगी, रोजगार, नोकरी असे अनेक प्रश्न आहेत ते सिडको आणि राज्य सरकार सोडवू शकते. ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून जाणून बुजून दुर्लक्ष होत असल्याची भावना यावेळी प्रकल्पग्रस्त नेत्यांनी व्यक्त केली. काहीही झाले तरी दिबांच्या 100व्या जयंतीपूर्वी दिबांचे नाव विमानतळाला लागलेच पाहिजे. तसेच सिडको संदर्भातील प्रकल्पग्रस्तांचे बहुजनांचे प्रश्न सुटले पाहिजे, नाहीतर 24 जानेवारीला विमानतळाचे काम करू द्यायचे नाही असे 2 ठराव देखील या ठिकाणी जाहीर करण्यात आले. यावेळी पत्रकारांशी बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले की दिबा पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रासाठी संघर्ष केला आणि म्हणून नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव द्यावे या मागणीसाठी रिपब्लिकन पक्ष नेहमीच भूमिपुत्रांच्या सोबत उभा असेल. आपल्या भावना अशाच आहे की दिबा पाटील हे संघर्षशील नेते होते, भूमिपुत्रांसाठी सातत्यानं काम करणारे नेते होते. लोकसभा असेल, विधानसभा असेल, विधान परिषद असेल, त्यांनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे आणि या भागामध्ये हे जे शेतकरी आहे ते भूमिपुत्र जे आहेत त्यांच्यासाठी अत्यंत लढा देणारे ते नेते होते आणि त्यामुळं या ठिकाणी विमानतळ होत आहे. त्यामुळे या विमानतळाला दिबा पाटील यांचंच नाव शोभणार आहे आणि म्हणून ते नाव दिलंच पाहिजे अशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी आहे आणि या समितीला रिपब्लिकन पक्षाचा पूर्णपणे पाठिंबा आहे. त्यांनी असेही सांगितले की केंद्र सरकार हे नेहमीच भूमिपुत्रांच्या पाठीशी आहे, पण विमानतळाला नाव कोणाचे द्यायचे हे राज्य सरकारच्या हातात आहे आणि म्हणून ठाकरे सरकारने भूमिपुत्रांच्या भावनांचा विचार करावा असेही ते म्हणाले. केंद्र सरकार जे आहे ते आंदोलनकर्त्यांच्या सोबत आहे, परंतु नाव कोणाचं द्यायचं तो अधिकार राज्य सरकारचा असतो. म्हणजे राज्य सरकारने ठराव करायचा तो केंद्राला पाठवायचा अशा पद्धती आहे. त्यामुळं माननीय उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घ्यावा अशा पद्धतीची आपली मागणी आहे. शरद पवार त्या ठिकाणी आहेत, काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना कन्व्हिन्स करावं आणि दिबा पाटील यांचं नाव द्यावं. आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी सांगितले की भूमिपुत्र परिषदेमार्फत आमची एकच प्रमुख मागणी आहे की विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव दिले जावे. या जयंतीच्या निमित्तानं मुंबई, पालघर, ठाणे, रायगड या 4 जिल्ह्यातल्या भूमिपुत्रांचा निर्धार आमचा व्यक्त करण्याच्यासाठी म्हणून आम्ही एकत्र आलो. 10 जूनला आम्ही साखळे आंदोलन केलं. 24 जूनला आम्ही दिबा पाटील साहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं सिडकोला घेराव आंदोलन केलं. 9 तारखेला आम्ही मशाल आंदोलन केलं आणि या सगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून भूमिपुत्रांचा आवाज हा अधिकाधिक बुलंद होत चाललेला आपल्याला सातत्यानं पाहायला मिळाला आहे.
आणि सगळ्यांची मागणी प्रामुख्यानं एकच, विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं पाहिजे. पण त्याचबरोबरनं ज्या भूमिपुत्रांनी या आवाजासाठी आपला आवाज बुलंद करण्यासाठी म्हणून इथे आले, त्यांचे आपापल्या ठिकाणचे वेगवेगळे विषय यांचा उहापोह यांची चर्चा आजच्या दिवशी या ठिकाणी झाली. त्यांनी असेही सांगितले की भूमिपुत्रांशी निगडीत अनेक समस्या देखील त्यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे मांडण्यात येणार आहेत आणि जर यावर लवकरात लवकर तोडगा निघाला नाही तर 24 जानेवारीपासून विमानतळाचे काम बंद पाडले जाईल. इथल्या 27 गावांचे मुद्दे आम्ही राज्य सरकारच्याकडे मांडणार आहोत आणि या 27 गावांचे हे जे विषय आहेत, ज्यांनी स्वतःचा त्याग केला आहे, त्या लोकांना त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सिडकोनं प्रायोरिटी दिली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आणि म्हणून या अनुषंगानं सिडकोला अल्टिमेटम दिला आहे 24 तारखेचा, 24 जानेवारी. आणि 24 जानेवारीपर्यंत सिडकोनं या बाबतीत ठाम भूमिका घेतली नाही तर सिडकोचं विमानतळाचं काम बंद पडावं लागेल. भूमिपुत्र परिषदेत जे ठराव मंजूर झाले याविषयी देखील पत्रकारांना त्यांनी माहिती दिली. सबसे पहला तो प्रस्ताव है कि दिबा पाटिल जी की जयंती के अवसर पर हम यहाँ पर इकट्ठे हुए. 96 यानी 96 ईयर्स, 96 साल उनकी जयंती के हुए. अब 4 साल बचे जनशती को, तो इसमें हम चाहते हैं कि जो हमारे नेता है जिन्होंने इस भूमि के लिए त्याग किया है, उनका नाम इस एयरपोर्ट को दिया जाए. ये हमारी सबसे पहली मांग है. और दूसरी मांग, इस एयरपोर्ट के लिए जिन्होंने अपनी भूमि दी, उनके जो अलग अलग या समस्याएं हैं उनको यहाँ पर सुलझाने के लिए सिडको ने पहल करनी चाहिए. सिडको अगर जंबो कोविड सेंटर्स बनाने के लिए ठाणे डिस्ट्रिक्ट में, मुंबई में पैसा दे सकती है, तो यहाँ जिन्होंने इस भूमि के ऊपर एक नेशनल प्रोजेक्ट के लिए त्याग किया है, उनको जस्टिस मिलना चाहिए, उनको फंड मिलने के लिए प्रायोरिटी होनी चाहिए. और उसी के साथ साथ सिडको रिलेटेड अलग अलग मुद्दे हैं, पुनर्वसन से रिलेटेड ठाणा डिस्ट्रिक्ट में, रायगढ़ डिस्ट्रिक्ट में, मुंबई में, पालघर में जो PAPs के भूमिपुत्रों के अलग अलग इश्यूज़ हैं, ये मुद्दे इनके जो गाँवठान या उनसे रिलेटेड जो मुद्दे हैं, इनको लेकर भी हम लोग मिलना चाहते हैं. आज कोविड के चलते हम लोग एक साथ बड़े पैमाने पर नहीं आ पाए, पर आने वाले समय में हम लोग फिर एक बार एक साथ आएंगे और इन मुद्दों के ऊपर सरकार को अल्टीमेटम देंगे. ब्यूरो रिपोर्ट, द मेट्रो.